हॅलो. हा, सर्वजण आलेले आहेत असं समजून आपण पुढच्या सेशनला सुरुवात करत आहोत. आता याच्यामध्ये प्रत्यक्ष प्रॅक्टिकल आहे. जास्त आतापर्यंत आपण थिअरी म्हणजे ते समजून घेतलं काय आहे कसं आहे, गुरुजींकडून समजून घेतलं. आता प्रॅक्टिकल करायचे आहे. तर त्यासाठी डोळे बंद असणं आवश्यक आहे, पाठीचा कणा ताठ ठेवणं आवश्यक आहे आणि श्वासावर लक्ष ठेवायचं. म्हणजे श्वास जो येतो जातो त्याचा इथे जो स्पर्श होत असतो, म्हणजे आपला जो ओठांच्या वरचा भाग आहे इथून श्वास जाणार ना, स्पर्श होतो ना हवेचा जसा, तशा श्वासाचं येणं आणि जाणं हे शोधायचं आहे. त्यासाठी फार मोठी ताकद लावायची किंवा काय अशाची काय भानगड नाही. जर श्वास अगदीच समजत नसेल तर थोडासा ओढायला हरकत नाही, थोडासा, म्हणजे मोठा आवाज झाला पाहिजे वगैरे असं काय नाही. हळूच आपला ओढून बघायचा की श्वास चालू आहे. कधी कधी जात येत असतोच नेहमीच, पण आपल्याला जाणवत नाही. तर प्रॉपर त्याच्याकडे लक्ष ठेवायचं आणि त्याचा स्पर्श शोधायचा आहे. श्वासाचा स्पर्श शोधायचा या भागामध्ये, नाकपुडीच्या पुढे, म्हणजे नाकाच्या द्वारातून आतमध्ये श्वास जातोय आणि तो परत बाहेर पडतोय. बाहेर पडताना थोडासा गरम असेल, आतमध्ये जाताना जे वातावरणाचा जे उष्णता आहे तेवढीच असेल, पण बाहेर पडताना शरीराची उष्णता त्याच्यामध्ये आढळून हे सगळं जाणवलं पाहिजे. एवढं कॉन्सन्ट्रेशन करायचं. मन काय करेल? मन तुम्हाला ते काम करू देणार नाही. ते मागे पडेल. काल काय केलं होतं ते, मागच्या वर्षी काय झालं होतं आणि मग अमुक भानगड राहिली ते झालं. उद्या काय करायचंय, रात्री काय करायचंय, पण आता काय करतोय याच्याकडे मन थांबत नाही. तर फक्त प्रयत्न करायचा. ते इकडे गेलं तरी त्याला पुन्हा तिथे आणायचंय. बघा तुला आता श्वास बघायचा आहे, 5-10 मिनिटाची वेळ आहे, बघ. बरोबर की नाही? तर हे करणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि हे आपल्याला अतिशय महत्वाच्या संकटात सुद्धा उपयोगी पडणार आहे की चित्ताला स्थिर करण्याची कला. की चित्ताला मागे पण पळू द्यायचं नाही, इकडे पळायचं नाही. म्हणजे भीती काही पण पकडत बसतं ते. मागे जाईल, कुठला तरी विषय काढून उकलत बसेल, पुढे जाऊन काहीतरी विषय उकलत बसेल. बरोबर की नाही? 2 वर्षाने काय करायचंय, उद्या काय करायचंय, रात्री काय करायचंय, आता काय करतोय, आता काय करायचंय. बरोबर की नाही? आता फक्त श्वासावर लक्ष. तर हे चित्ताला सवय लावायची आणि ही सवय आपल्याला आयुष्यात अतिशय महत्वाच्या संकट काळी मदत करणार आहे. कोणत्याही गंभीर प्रसंगाला मदत करणार आहे आणि तो सराव चित्ताला द्यायचा आहे. ओके, आपण सुरू करूया. सर्वांची तयारी आहे असं समजून मी आपल्या दुसऱ्या सत्रामध्ये आपलं सरांचं स्वागत करतो आणि सुरू करतो दुसरं सत्र. धन्यवाद. कनेक्टेड आहे. तो मन में मंगल काम नजर आ रही थी. जैसे थोड़ी सी भी शांति मुझे मिली ऐसे सबको मिली. अरे सभी तो दुखी हैं, सबके मन में सुख आए, शांति आए, सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सबका भला हो. धर्म महान है, कल्याण नहीं करता है, तो यही भाव उठे. धर्म सदा मंगल करे, धर्म करे कल्याण, धर्म सदा रक्षा करे, धर्म बड़ा बलवान. मंगलो मंगलो सबका मंगल हो, सबका मंगल हो. आओ 10 मिनट खाना पान की साधना का अभ्यास करें.
आनापान की साधना का अभ्यास करें। पास बीमार से बैठ जाएं, आराम से सुखपूर्वक जिस आसन में आराम से बैठ सकते हैं उसी आसन में बैठें। कमर, पीठ, गर्दन सीधी रहे। आंखें बंद रखें। ध्यान के समय हमेशा आंखें बंद रहनी चाहिए। आंखें खुलेगी तो मन भटक जाएगा, तो आंखें बंद ही रहेगी। जो लोग ऐनक लगाते हैं वो ऐनक उतार कर ध्यान करेंगे। मुंह भी बंद रखें। सांस मुंह से नहीं लेना है, नासिका से लेना है। सारा ध्यान नासिका के द्वारों पर। सारा ध्यान नासिका के द्वारों पर केंद्रित करके जानते रहें। सांस भीतर आ रहा है तो आ रहा है, बाहर जा रहा है तो जा रहा है, यही जानना है। बस इसे जानते रहें, निरंतरता से जानते रहें, बड़े ध्यान से जानते रहें। सांस बाईं नासिका में से गुजर रहा है या दाहिनी नासिका में से गुजर रहा है, या दोनों नासिकाओं में से गुजर रहा है, बड़े ध्यान से, बड़े ध्यान से जाने। उसे बदलने की कोशिश नहीं करें। बायां है तो बायां है, दाहिना है तो दाहिना है, केवल जाने, केवल जानना ही है। सांस लंबा है तो लंबा है, छोटा है तो छोटा है, उसे भी बदलने की कोशिश नहीं करें। केवल जानना है, केवल जानना है। ये सांस आया, ये सांस गया, ये सांस आया, ये सांस गया। सांस से सांस पर मन लगा है, सांस से सांस पर मन लगा है। मन भटके तो उसे फिर सांस पर ले आए, भटकने ही न दे, पर भटके तो फिर सांस पर ले आए। मन को नाक के दरवाजों पर लगाए रखें। दृढ़ता पूर्वक लगाए रखें।
पहरेदार की तरह, एक द्वारपाल की तरह खूब सजग, खूब सचेत, एक भी सांस बिना जानकारी के भीतर आने न पाए। एक भी सांस बिना जानकारी के बाहर जाने न पाए। एक एक सांस पर पहरा लगा है। एक एक सांस की पहरेदारी होती रहे। खूब सजग, खूब सचेत, खूब सावधान, सावधान, सावधान। अपने ही सांस के प्रति सावधान, सांस के आवागमन के प्रति सावधान। सर्वत्र सर्वमंगलम् भवतु, सर्वमंगलम् भवतु, सर्वमंगलम्। थोडंसं रिलॅक्स व्हायचं आहे, आसन लूज करायचं आहे. एक 3 मिनिटं फक्त आपण शेवटचे घेणार आहोत. मंगल मैत्रीचा अभ्यास करायचा आराम आपल्याला. से सुखपूर्वक जिस आसन में आप भीतर आ रहा है तो
रहा है. ग्रुप सिटिंग एंड लावून टाकतो काय नाही फरक पडत. तेच होतं. म्हणून सज्जनते ते developing your faculty of हा होईल का कनेक्ट? कनेक्ट असेल. हे होईल ना? चालेल. मैत्री आहे का त्याच्यामध्ये? याच्यामध्ये माहितीच असतं. बघा ना, प्ले करा ना तुम्ही. भरपूर पुढे येते 15 मिनटं. ठीक आहे, मी देऊ का मैत्री? त्याच्यावरती डायरेक्ट लावतो. त्याला फक्त नेट लावायचं. त्याच्यात मंगल नाही. त्याचा आवाज आहे का? तुमचा बंद करा. The Bluetooth device is ready to pair. डायरेक्ट लावा ना. स्कॅनिंग डायरेक्ट लावा त्याला. कनेक्ट होतं. देऊ का माझ्याकडनं? तुकडे आहे का दोन? आहे. ब्लूटूथने कनेक्ट करायचं का? तुमचं ऑफ केलं ना तर लावूया डायरेक्ट लावूया. हां डायरेक्ट लावा सर. ब्लूटूथ ऑफ आहे. हे आहे ना स्पीकर इथे आहे ना स्पीकर. सर देऊ का? सर हे घ्या. 3 मिनिट 3.5 मिनिटं. ठीक पाहिजे. 8 मिनिट राहू दे ना काय. नेट चालू आहे ना आता? हे चालेल ना सर. बघा प्ले करा बघा. ठीक आहे. ठीक आहे. ती नाही त्याने गुरुजींच्या तुमच्यावर तसं डायरेक्ट लावून पुढे याच्यावर लावून डायरेक्ट त्याचं नका. ही मैत्री नाही आहे का? मैत्री नाही आहे. लावा ना 8 मिनिटाची काय फरक पडतो. होऊन जातात ते. आहे ना मग तेच. कुठलं आहे ते ब्लूटूथ सांगा बरं. विटी स्पीकर. स्पीकर का? नेट नाही का माझ्याकडे. बीटी स्पीकर ना? कनेक्ट झालं. The Bluetooth device is connected successfully. लावा 5.5 मिनिटाची. सुखे आय सब
liberated from all their misery, all their fantasies, all their sankharas. May all enjoy peace and harmony.
Peace and harmony. Peace and harmony. सारे प्राणी सुखी हो, सुखी हो, सुखी हो। सबका मंगल हो, कल्याण हो, मंगल हो, कल्याण हो, मंगल हो, कल्याण हो। Be happy, be peaceful, be liberated, liberated, liberated. सुखी हो, सुखी हो, सुखी हो। धन्यवाद. या दुसऱ्या सत्रामध्ये आमचे मित्र आदरणीय महेंद्रजी भोईर सर शिक्षणाधिकारी आहेत, त्यांचे स्वागत करतो. आणि आपला शेवटचा आज छोटा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आदरणीय ॲडव्होकेट राहुल शेट्टीजी करतील अशी त्यांना विनंती करतो. नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट राहुल नंदकुमार शेटे, मैत्रीय संघाचा लीगल ॲडवायझर. आपण इकडे उपस्थित झाले आहात आणि या सेशनचा चांगला लाभ घेतला याबद्दल आपल्या सर्वांचे मी अभिनंदन करतो, स्वागत करतो, धन्यवाद देतो. तसेच आमचे परममित्र अजिंक्य साहेब यांनी इकडे आम्हाला खूप चांगली संधी दिली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि धन्यवाद बोलतो त्यांना. तसेच आमचे सर्व मैत्री संघाचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि संतोष उबाळे सर, किशोरजी घायवाड, भोईर साहेब, सर्वांचे मी धन्यवाद देतो, अभिनंदन करतो आणि आभारी आहे त्यांचा सर्वांचा. तसेच महापालिकेचे मुख्याधिकारी साहेब यांचं देखील मी आभारी आहे. तरी आजचं हे इथलं मॉर्निंगचं सेशन सर्वांच्या सहकार्याने खूप चांगल्या पद्धतीने पार पाडलं. मला आशा आहे की आपण घरी जाऊन रोज सकाळी आणि रात्री झोपण्याच्या टायमाला 10-10 मिनिटं मेडिटेशन कराल, ध्यान कराल आणि मंगल मैत्रीचा अभ्यास कराल आणि त्याचा लाभ घ्याल. तर सत्र इथं संपलेलं आहे असं मी जाहीर करतो. हा, इथून 10 दिवसाचा कोर्स आम्ही फ्री मध्ये आहे आपल्या इथे. जवळजवळ 150 ते 200 शाखा आहेत, आपल्या सेंटर्स आहेत मेडिटेशनचे. जर कोणाला
10 दिवसाचा कोर्स म्हणजे गव्हर्नमेंटची पण हॉलिडे आहे, पगारी फुल पगारी हॉलिडे आहे, तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. इथे इगतपुरीला एक सेंटर आहे, कडवलीला आहे, टिटवाळ्याला आहे, बोरिवलीला आहे. बोरिवलीला तर 2000 साधक बसतील आणि ध्यान करतील असा मोठा पॅगोडा बांधलेला आहे. तो देखील एक जगातला खूप मोठा आश्चर्य आहे, तुम्ही पाहू शकता तिथे. जर कोणाला पुढचं संपर्क करायचा असेल म्हणजे याच्या संदर्भात तर थोरात साहेबांशी कॉन्टॅक्ट करू शकता, उभय सरांशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि याचं काही चार्जेस नसतं, विनामूल्य असतं. तर सेशन इकडे संपलेलं आहे असं मी जाहीर करतो. थँक्यू.